कोकण, मराठवाडा, विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पुढील 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पावसाबद्दल एक धोकादायक बातमी आता समोर आली आहे। थोड्याच वेळामध्ये या 10 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी होणार। आत्ताच 5 मिनिटांपूर्वी हवामान खात्याने एक धक्का देणारा नवा अंदाज आता जाहीर केला आहे। आतापर्यंतचा पावसाबद्दल सर्वात मोठा धोका पुढील 12 तासांच्या आतमध्ये असल्याचं या ठिकाणी आता हवामान खात्याने जाहीर केलं आहे। थोड्याच वेळामध्ये आता ढगफुटीला सुरुवात होणार आहे। या 10 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी होऊन अगदी काही कमी वेळातच पूर येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। हवामान खात्याकडून या 10 जिल्ह्यांमध्ये विशेष सूचना नागरिकांना जाहीर केल्या आहे। गेल्या 10 वर्षांमधील सर्वात मोठा पाऊस या ठिकाणी येत्या 12 तासांच्या आतमध्ये पडणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आली आहे। 10 जिल्ह्यांमध्ये ढग फाटणार। होय, तुम्ही बरोबर ऐकताय, ढगफुटीचा मोठा इशारा या 10 जिल्ह्याला देण्यात आलाय। हवामान विभागाकडून या पावसाळ्यातला सगळ्यात मोठा धोका आता पुढील 12 तासांसाठी जाहीर केलाय। या 10 जिल्ह्यांमध्ये अक्षरशः आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याकडून आत्ताच 5 मिनिटांपूर्वी जाहीर केली आहे। 10 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून साधा सुद्धा नाही तर डबल तीव्रतेचा रेड अलर्ट या ठिकाणी आता देऊन टाकलाय। बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता एक महाकाय रूप धारण करून प्रचंड वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने पुढे या 10 जिल्ह्यांकडे आता सरकत असताना पाहायला मिळत आहे। थोड्याच वेळामध्ये याचे परिणाम तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये दिसायला सुरुवात होतील। हवामान खात्याकडून एक विशेष यादी या ठिकाणी तयार केली आहे। यामध्ये 10 जिल्ह्यांचा समावेश हवामान खात्याने केलेला आहे। ज्या जिल्ह्यामध्ये ढगफुटी थोड्याच वेळामध्ये होणार असल्याची मोठी बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे। आता तुम्हाला वाटत असेल की ढगफुटी म्हणजे काय, तर कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडून मोठं नुकसान होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आली आहे। घराघरामध्ये पाणी शिरणार, नदी दुथडी भरून वाहणार, धरण साठ्यातील पाणी प्रचंड पातळीने वाढणार, रस्त्यामध्ये गुडघ्याभर मांडे इतकं पाणी साचणार। बंगालच्या उपसागरातील हा कमी दाबाचा पट्टा संपूर्ण राज्याला आता थोड्याच वेळामध्ये झोडपून काढणार आहे। सगळ्यात भयानक चित्र आता दिसायला सुरुवात झाली आहे। पावसाळ्यात सगळ्यात भयंकर असा इशारा आत्ताच 5 मिनिटांपूर्वी हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आला आहे। हवामान तज्ज्ञाच्या माहितीनुसार 10 जिल्ह्यांमध्ये सगळ्यात मोठा धोका या ठिकाणी पुढील काही तासांमध्ये सुरुवात होणार आहे। शक्यता या ठिकाणी रात्रीची देण्यात आली, कारण रात्री या ठिकाणी 2 वाजता मोठा पाऊस त्या ठिकाणी आता पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली। प्रशासनाने सावधगिरीचा इशारा दिलाय। आम्ही तुम्हाला त्या 10 जिल्ह्यांची यादी लगेचच त्या ठिकाणी आता दाखवणार आहोत। तर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं जर नाव असेल तर पुढचे काही तास तुमच्यासाठी अत्यंत धोक्याचे आहेत। तर कोणते ते जिल्हे आहेत जे 10 जिल्ह्याला डबल तीव्रतेचा रेड अलर्ट हवामान खात्याने या ठिकाणी देऊन टाकला आहे। आता बघा, जर तुमचा जिल्हा या 10 जिल्ह्यामध्ये असेल तर पुढील काही तासांमध्ये आता या जिल्ह्यामध्ये ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली। या पावसाळ्यातला हा सगळ्यात भयंकर आणि मोठा अलर्ट या ठिकाणी वर्तवण्यात आलाय। हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय की गेल्या 10 वर्षांमध्ये इतका पाऊस कधीच पडला नव्हता। इतका जोरदार पाऊस थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी या 10 जिल्ह्यांमध्ये आता सुरुवात होणार आहे। या 10 जिल्ह्यांना सर्वात मोठा धोका असल्याचं सांगितलंय। थोड्याच वेळामध्ये या 10 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे या 10 जिल्ह्यातील नागरिकांनी कोणीच अजिबात कामाशिवाय घराबाहेर पडू नये असा सुद्धा अंदाज या ठिकाणी सांगितलाय। हवामान विभागाने हा तीव्र अंदाज आत्ताच दिलाय, त्यामुळे हा अंदाज खोटा ठरणार नाही। आज मध्यरात्रीपर्यंत त्या ठिकाणी चक्रीवादळाचा देखील धोका असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय, कारण ही बातमी तुमच्या आता झोप उडवणार आहे। चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊया की हे मोठं संकट नेमकं काय आले महाराष्ट्रावर। बंगालच्या उपसागरात जे घडतंय तर ते अद्भुतपूर्व काय घडतंय, कमी दाबाचा पट्टा कसा वेगवेगळ्या पद्धतीने तयार होऊ लागलाय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हवामान विभागाने इतका भयानक अलर्ट आजपर्यंत कधीच दिला नव्हता। इतका मोठा अलर्ट आता दिलाय आणि याच वेळी आता तीव्रतेचा पाऊस म्हणजेच अत्यंत वेगाने कमी काळामध्ये म्हणजेच कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। विनाशकारी पाऊस त्या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये या 10 जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्याचं कारण सुद्धा सांगितले, ती म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा प्रचंड सध्याला तीव्र झाल्याचं पाहायला मिळतंय।
याला समुद्रातून बाष्पाचा प्रचंड पुरवठा होतोय, ज्यामुळे याची ऊर्जा अनेक पटीने सध्याला वाढायला सुरुवात झाली आहे। याच्यासोबत अरबी समुद्रातून येणारं बाष्पयुक्त वारं महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर एकत्र सध्याला जमा होत आहे आणि या दोन प्रणाली एकत्र झाल्यात आणि या संगमामुळे हवेत एक चक्राकार स्थिती या ठिकाणी बनायला तर सुरुवात झाल्या। त्यामुळे अनेक जिल्ह्यामध्ये आता चक्रीवादळाचा धोका देखील असल्याचं सांगितलंय। यामध्ये 10 जिल्ह्यामधील 5 असे जिल्हे आहेत ज्यामध्ये भयंकर मोठ्या चक्रीवादळाचा देखील आता धोका असल्याचं यामध्ये सांगण्यात आलंय। एक प्रकारचं चक्रीवादळ या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। तसेच काही जिल्ह्यामध्ये ढगफुटीसाठी अत्यंत पोषक वातावरण त्या ठिकाणी बनलेलं आहे। हे वारे जमिनीच्या दिशेने येता सह्याद्रीच्या पर्वतरांगा याला अडवतील आणि तिथेच त्या या 10 जिल्ह्यामध्ये ढगाचा प्रचंड मोठा समूह तयार होईल आणि एका ठिकाणी कमी वेळामध्ये अगदी अर्ध्याच तासामध्ये त्या ठिकाणी तुफान पाऊस कोसळेल, यालाच ढगफुटी म्हणतात। आणि हा पाऊस या ठिकाणी 10 जिल्ह्यांना पडणार असल्याची तीव्रता त्या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या। आता बघा, या 10 जिल्ह्यामध्ये शेकडो हजार किलोमीटर याची तीव्रता तुम्हाला आता त्या ठिकाणी बसणार आहे। म्हणजेच 10 जिल्ह्यामध्ये आता रस्त्यावरनी पाणी साठेल, थोड्याच वेळामध्ये ढगफुटी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे 10 जिल्ह्यांना डबल तीव्रतेचा रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आलाय। मे महिन्यामध्ये जो जोरदार पाऊस पडत होता 2025च्या, आठवतंय का बघा, त्यापेक्षा 4 पटीने जास्त पाऊस पुढील 4 तासांच्या आतमध्ये पडणार असल्याचं हवामान खात्याकडून या ठिकाणी जाहीर करण्यात आलंय। आज मध्यरात्री 2 वाजेपर्यंत आज त्या ठिकाणी मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी चक्रीवादळ तर काही ठिकाणी थोड्याच वेळामध्ये ढगफुटी होण्याची शक्यता आहे। विशेषतः या 10 जिल्ह्यामधील 5 जिल्ह्यामध्ये रात्री 2 वाजता त्या ठिकाणी चक्रीवादळाचा मोठा धोका असल्याचं सांगण्यात आलंय। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ हा लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघायचा आहे। कोणते 10 जिल्हे आहेत जिथे ढगफुटी होणार आहे, कोणते 10 जिल्ह्यामधील 5 जिल्हे आहेत जिथे त्या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये ढगफुटी होऊन रात्री 2 वाजता चक्रीवादळाचा धोका या ठिकाणी आता वर्तवलाय। आता पावसाळ्यातला त्या ठिकाणी सर्वात मोठा इशारा दिलाय। कोणत्या 10 जिल्ह्याला दिलाय याची सविस्तर यादी तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये समजणार आहे। पण त्याआधी या धोक्याची तीव्रता एकदा समजून घेऊया। नेमकं तुम्हाला आता इथून पुढे काय करायचं आहे, सरकारने काय काय सूचना दिल्या आहे ते समजून तुम्ही या ठिकाणी आता सर्वांनी घ्यायचं आहे। डबल रेड अलर्ट या 10 जिल्ह्यांना या ठिकाणी देऊन टाकलाय। डबल रेड अलर्ट आतापर्यंत 10 वर्षामध्ये हवामान खात्याने कधीच दिला नव्हता। फक्त रेड अलर्ट हवामान खात्याकडून आतापर्यंत येत होता, परंतु आता गेल्या 10 वर्षातील पहिल्यांदाच आता या 10 जिल्ह्यामधील 5 जिल्ह्यांना आता चक्रीवादळाचा सुद्धा रेड अलर्ट दिलाय आणि डबल रेड अलर्ट त्या ठिकाणी पुढील 12 तासांसाठी आता या ठिकाणी देऊन टाकला आहे। ज्यामुळे हवामान खात्याकडून डबल रेड अलर्ट दिला असल्यामुळे आता कोणी सुद्धा अजिबात कामाशिवाय घरातून बाहेर पडायचं नाही असं सांगण्यात आलंय। कारण हा डबल रेड अलर्ट म्हणजेच प्रचंड नुकसानाची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या। कमी वेळामध्ये ढगफुटी होऊन जास्त पाऊस पडून मोठं नुकसान होण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या। आता प्रशासनाने जोरदार सुरू केले आहे, त्या ठिकाणी तयारी जोरदार सुरू केली आहे। नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेची जबाबदारी घ्यायला हवामान खात्याकडून सांगण्यात आले। घराघरामध्ये पाणी शिरणार, वीज पुरवठा खंडित होऊ शकतो, त्यामुळे मोबाईल चार्जिंग करून सर्वांनी ठेवायचं आहे। दरडी कोसळण्याची भीती त्या ठिकाणी आहे, त्यामुळे विशेषतः घाटमाथ्यावर नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांनी हा इशारा त्या ठिकाणी अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे। त्यामुळे 10 जिल्हे कोणकोणते आहेत नक्की बघायचं आहे। मागच्या काही दिवसापासून पाऊस त्या ठिकाणी शांत होता, उघडीप दिली होती, पण ही वादळापूर्वीची शांतता होती। आता निसर्ग आपलं रौद्र रूप दाखवणार। हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे की ढगाळ वातावरण नसतानाही अचानक आता थोड्याच वेळामध्ये ढग फुटून अतिशय भयानक व गंभीर परिस्थिती या 10 जिल्ह्यामध्ये आता निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। ही परिस्थिती आता राज्यामध्ये भयंकर तुफान आणणार आहे। आता बघा, हवामान खात्याने सांगितले की आता त्या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र राज्याला सर्वात मोठा धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे। आता भाग बदलत याची तीव्रता त्या ठिकाणी वाढणार आहे, त्यामुळे 10 जिल्हे याच्या भक्ष्यस्थानी पडणार आहेत। राक्षसी वेगाने ढगफुटी सदृश पाऊस या 10 जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये दाखल होतोय। कोणते 10 जिल्हे हवामान खात्याने या ठिकाणी वर्तवले आहेत त्या 10 जिल्ह्यांची यादी तुम्हाला लगेचच या ठिकाणी सांगणार आहे। या जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल
तर अक्षरशः या 10 जिल्ह्यामध्ये पुढील थोड्याच वेळामध्ये पाऊस अक्षरशः तांडव करणार आहे। राक्षसी वेगाने पाऊस आता या 10 जिल्ह्यामध्ये दाखल होणार आहे। त्यामुळे तुम्ही सावध होऊन जायचं आहे। तुमच्या मनात प्रश्न सारखाच येत असेल की कोणते ते 10 जिल्हे आहेत ज्या 10 जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये ढगफुटी होण्याची शक्यता आहे। 10 जिल्हे या ठिकाणी तुम्हाला लगेच सांगणार आहे। या 10 जिल्ह्यामधील 5 जिल्ह्यांना चक्रीवादळाचा धोका देखील असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय। त्यामुळे विशेष 10 जिल्ह्यामधील 5 जिल्ह्यामध्ये सरकारने विशेष तयारी केली आहे। या 5 जिल्ह्यामधील नागरिकांना काही सूचना देखील या ठिकाणी सरकारने तुम्हाला पाळायला सांगितले, ज्या तुम्ही पाळणं आता गरजेचं आहे। या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट या ठिकाणी जोरदार आहे। तसेच काही जिल्ह्यांना येलो अलर्ट सुद्धा या ठिकाणी जाहीर केला आहे। त्या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे, परंतु 10 जे जिल्हे आहेत त्या 10 जिल्ह्यामध्ये डबल रेड अलर्ट आहे आणि 10 जिल्ह्यामधील 5 जिल्हे आहेत ज्यामध्ये चक्रीवादळाचा रात्री 2 वाजताच्या ठिकाणी मोठा धोका असल्याचं देखील सांगण्यात आलंय। कारण की वातावरण आता कधी पण बदलू शकतं। आता आपण बोलूया वाऱ्याच्या वेगाबद्दल। हा केवळ पाऊसच नाही तर वादळी वारा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे। 120 ते 150 प्रति तास किलोमीटर पर्यंत रात्री 2 वाजता हे वारे त्या ठिकाणी आता त्या 5 जिल्ह्यामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। यामुळे आता घरावरील पत्रे उडणे, त्या ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर पडणे, विजेचे खांब कोसळणे अशा घटना घडू शकतात, ज्यामुळे प्रचंड मोठं नुकसान होऊ शकतं। त्यामुळे आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला घरातल्या वस्तू, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवण्याची गरज आहे। आता प्रतीक्षा संपत आहे, कारण थोड्याच वेळामध्ये या 10 जिल्ह्यामध्ये ढगफुटीला आता सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे। गेल्या 10 वर्षातील सगळ्यात मोठा पाऊस आता पुढील 12 तासामध्ये आता या ठिकाणी पडणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर येत आहे। त्यामुळे 10 जिल्ह्यामध्ये जर तुमचा एखादा जर जिल्हा असेल तर तुम्हाला डबल रेड अलर्ट आहे। तुम्ही त्या ठिकाणी गरजेचं शिवाय अजिबात घरातून बाहेर पडू नका, अशी कडक सूचना या ठिकाणी देण्यात आली आहे। 10 जिल्ह्यामधील 5 जिल्ह्यामध्ये रात्री 2 वाजता चक्रीवादळाचा धोका असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। आता बघा कोणते 10 जिल्हे आहेत या ठिकाणी तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे। पुणे जिल्हा पहिला पहा। पुण्यामध्ये विशेषतः घाटमाथ्यावर ढगफुटी सदृश पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्या। या ठिकाणी खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीकाठची जी गावं आहेत तर त्यामध्ये पुण्याचे तर त्यांना धोका असणार असल्याचं सांगितलंय। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे सातारा जिल्हा। सातारा जिल्ह्यामध्ये घाटमाथ्याचा जो परिसर आहे म्हणजे कोयना भाग, त्या कोयन्याच्या धरणाचा जो भाग आहे तर या एरियामध्ये आता महाबळेश्वर परिसरामध्ये आता अतिवृष्टीचा धोका आहे। दरडी कोसळण्याची शक्यता वर्तवल्या, त्यामुळे घाटात प्रवास शक्यतो टाळा। कोल्हापूर जिल्हा असेल तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पंचगंगाजी नदी आहे, तर यामध्ये प्रचंड प्रमाणात पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे। तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा। सिंधुदुर्ग जिल्ह्याचा किनारपट्टी सोसायटीचा वारा तर अतिमुसळधार पाऊस होणार। मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सक्त इशारा दिलाय। जर तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असाल तर यामध्ये वादळी वाऱ्याचा मोठा धोका असल्याचं सांगितलंय। त्यानंतर रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर यासारख्या शहरांना रत्नागिरी जिल्ह्यातील सुद्धा मोठा अतिवृष्टीचा इशारा या ठिकाणी देण्यात आलाय, जिथे आता मोठा त्या ठिकाणी ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आल्या। धोक्याच्या पातळीवर आहे। त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा जिल्हा येतो रायगड। या जिल्ह्यातील भागामध्ये अतिवृष्टी आणि दरडी कोसळण्याचा धोका वर्तवण्यात आलाय। मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। तसेच महाराष्ट्रातील सुद्धा काही जिल्हे यामध्ये आहेत, ज्यामध्ये नांदेड आहे। नांदेड देखील मुसळधार त्या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्या। तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा वादळी वारे त्या ठिकाणी आता होऊन आता विजांच्या कडकडासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या ते ठिकाणी वर्तवण्यात आलाय। त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पुढील 12 तासामध्ये मोठा पाऊस त्या ठिकाणी पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे आता अफवावर विश्वास ठेवू नका। तुम्ही त्या ठिकाणी सुरक्षित राहा, घरीच राहा, कामाव्यतिरिक्त घरातून बाहेर पडू नका, असं या ठिकाणी नवीन अपडेट समोर आले आहे। त्यामुळे सर्वांनी तुम्ही काळजी घ्यायची आहे आणि तुम्हाला अशाच प्रकारच्या पावसाच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।